नई जिंदगीच्या प्रभाग 21 मध्ये प्रत्येक चौकात खासदार शिंदेचे बॅनर, सुरू झाला राजकीय वातावरण। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल 15 डिसेंबर नंतर वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर आता सर्व पक्ष व त्या पक्षातील भावी नगरसेवक निवडणुकीच्या तयारीला लागले आहे। आपापल्या पद्धतीने पक्षाचा व स्वतःचा वातावरण प्रभागामध्ये तयार करण्याची संधी भावी नगरसेवक सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे प्रभाग 21 नई जिंदगी या भागामध्ये सैफन शेख यांनी लावलेल्या डिजिटल बॅनरची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। एकीकडे विरोधी वारंवार काँग्रेस संपली, काँग्रेसला उमेदवार मिळत नाही अशी चर्चा करत असताना आपण पक्षासाठी काहीतरी करावं ही गोष्ट लक्षात घेऊन नई जिंदगी प्रभाग 20 चे भावी नगरसेवक सैफन शेख यांनी डिजिटल बॅनरच्या माध्यमातून आपल्या पक्षाचा वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला। 9 डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्याच्या पहिल्या महिला खासदार प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस होता। वाढदिवसानिमित्ताने काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक, नेत्यांनी आपापल्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला। विविध सामाजिक उपक्रम राबवले। याचाच एक भाग म्हणून भावी नगरसेवक सैफन शेख यांनी नई जिंदगी, अमन चौक, गैबीपीर, कुमटानाका, आसरा चौक, आंत्रोळीकर नगर, मोहिते नगर, विकास नगर, पारशी विहीर, विष्णुनगर, स्वागत नगर या ठिकाणी मोठमोठे डिजिटल बॅनर लावून सर्वांचे लक्ष वेधले। याबाबत सैफन शेख यांना विचारले असता काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे, काँग्रेस पक्ष कधीही संपणार नाही, काँग्रेस को मिठाना बच्चों का खेल नाही, सत्ताधारी पक्षासमोर हा एकच मोठा पक्ष आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। या डिजिटल बॅनरमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांच्या लावलेल्या डिजिटल बॅनरची प्रभागात एकच चर्चा सुरू होती।